रामकृष्णारे मित्रांनो, सर्वांना जय भीम, जय शिवराय। मित्रांनो, फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे। एका गावामध्ये एक सज्जन व्यक्ती राहत होता। तो एवढा सज्जन होता की कोणाच्या आध्यात नव्हता, कोणाच्या मध्यात नव्हता। संपूर्ण गावाचा त्या व्यक्तीवर विश्वास होता आणि संपूर्ण गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याची एक सज्जन माणूस म्हणून ओळख निर्माण झालेली होती, प्रतिमा निर्माण झालेली होती। अगदी असा सज्जन की ज्याला साधू म्हणावं इतका सज्जन माणूस होता। आणि तो सज्जन माणूस त्याच्याकडे जी थोडीफार शेती होती तो शेती करायचा आणि त्या शेतीवर आपला उदरनिर्वाह चालवत असे। मित्रांनो, त्या सज्जन माणसाला एक मुलगी होती आणि त्याची जी शेती होती त्या शेतीच्या उत्पन्नातून जी रक्कम उरलेली होती त्यातील काही रक्कम त्याने गावातील सावकाराकडे ठेवायला दिली। मित्रांनो, त्या काळामध्ये ती रक्कम जवळपास 1000 रुपयाच्या आसपास होती। आपण एक गृहीत 1000 रुपये असं गृहीत धरू। त्याने त्या सावकाराकडे 1000 रुपये ठेवण्यासाठी दिले। बघता बघता दिवस निघून गेले, त्याची मुलगी मोठी झाली आणि मुलीचं लग्न ठरलं। आणि मुलीचं लग्न ठरल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी आता खूप पैशाची गरज होती आणि त्यामुळे तो त्या सावकाराकडे गेला आणि त्याने जी रक्कम ठेवलेली होती ती रक्कम तो परत मागण्यासाठी गेला। मित्रांनो, सावकाराने त्या सज्जन माणसाचं स्वागत केलं, बसायला आसन दिलं आणि सावकाराने त्याच्या समोर त्याचे सगळे कागदपत्र चाळले आणि सगळे कागदपत्र चाळल्यानंतर सावकाराने त्याला सांगितलं की या कागदपत्रामध्ये तू मला दिलेल्या रकमेची कोठेही नोंद नाही आणि इतक्या दिवसांपूर्वीचं माझ्या काही लक्षात नाही, त्यामुळे तुला रक्कम देण्यात येणार नाही। मित्रांनो, त्या सज्जन माणसाने सावकाराला खूप विनंती केली, परंतु त्या विनंतीचा त्या सावकाराला कसलाही परिणाम झाला नाही आणि तो सज्जन माणूस परत आपल्या घरी आला। तो सज्जन माणूस त्याच्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेने परेशान झाला। आता लग्नामध्ये खर्च कसा करायचा, बघता बघता 2-4 दिवस गेले। गावच्या मंदिराच्या पारावर तो बसलेला होता आणि तितक्यात समोरून राजाची सवारी चाललेली होती। राजाची सवारी चालली असताना सर्व माणसे त्या राजाला अभिवादन करण्यासाठी उभे राहिली आणि राजाची सवारी निघून गेली आणि मग त्याच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की आपण राजाला का भेटू नये। आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी तो सज्जन माणूस त्या राजाकडे गेला। राजाकडे गेल्यानंतर त्या सज्जन माणसाने त्याला ती सगळी कहाणी सांगितली। मित्रांनो, राजा हुशार होता। राजा म्हणला, तू काही काळजी करू नको, उद्या सकाळी मी गावातून फेरी मारणार आहे आणि मुद्दामहून सावकाराच्या दुकानासमोरून जाणार आहे। फक्त तू काय कर, ज्या वेळेस माझी फेरी गावातून निघल, ज्या वेळेस मी सावकाराच्या दुकानाच्या समोर येईल त्यावेळेस तू सावकाराला भेटायला जा। मित्रांनो, ठरल्याप्रमाणे तो सज्जन व्यक्ती त्या सावकाराला दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायला गेला आणि त्याच वेळेस राजाची तिकडून सवारी आली आणि त्या सज्जन माणसाला पाहिल्यानंतर राजाने रथ थांबवला आणि त्या सज्जन माणसाला हाक मारली। राजा म्हणाला, हो साधू महाराज, तुम्ही इथं कसं काय, या रथामध्ये बसा, तुम्ही तर आमच्या गुरुस्थानी आहात। आणि असं म्हणून राजाने त्या सज्जन माणसाला त्यांच्या रथामध्ये बसवलं आणि एकदम आपल्या शेजारी बसवलं, जणू काही मित्र आहेत किंवा तो सज्जन माणूस त्या राजाचा गुरु आहे अशा पद्धतीने बसवलं। आणि बघता बघता रथ पुढे गेला आणि रथ बऱ्याच अंतरावर गेल्यानंतर त्या सज्जन माणसाला राजाने सांगितलं की आता तुझं काम होऊन जाईल, तू एकदम बिंदास्त घरी जा। तो सज्जन साधू माणूस रथातून उतरून घरी आला। आता इकडे ही सर्व घटना त्या सावकाराने पाहिली। अरे, या माणसाचे तर राजाशी इतके संबंध आहेत आणि राजा प्रत्यक्ष त्याला गुरु मानत आहे आणि याने माझी कंप्लेन तक्रार राजाकडे दिली तर माझं काय होईल, मला राजा जेलमध्ये सुद्धा टाकू शकतो। या विचाराने दिवसभर सावकार परेशान झाला, रात्रभर त्याला झोप आली नाही आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या सावकाराने मुनिमाला बोलावलं आणि म्हणला, जा पटदिशीने त्या सज्जन माणसाला बोलवून आण। आणि त्या मुनिमाने सावकाराचा निरोप सांगितला आणि तो सज्जन माणूस त्या मुनिमासोबत तसाच सावकाराच्या घरी गेला आणि सावकाराच्या घरी गेल्यानंतर सावकाराने त्या सज्जन माणसाला बसायला आसन दिलं, गुळपाणी दिलं, त्याचं आदरातिथ्य केलं आणि त्याला सांगितलं, अरे तू गेल्यापासून मी सगळी कागदपत्र धुंडाळली आणि एका कागदामध्ये तू दिलेल्या रकमेची नोंद आढळली। तू मला 1000 रुपये दिले होते आणि आता त्याच्या इतक्या वर्षामध्ये व्याजासकट 5000 रुपये झालेले आहेत। हे धर तुझे 5000 आणि माझ्यातर्फे तुझ्या मुलीच्या लग्नासाठी अजून 1000 रुपये, असे 6000 रुपये त्या सावकाराने त्या साधू माणसाला, त्या सज्जन माणसाला परत दिले। मित्रांनो, मी काल निखिल वागळेचा व्हिडिओ पाहिला
आणि खरं तर त्यांना पत्रकार म्हणण्या इतकी सुद्धा त्यांची योग्यता आहे का नाही हाच मला प्रश्न पडला. त्याचं नेमकं विश्लेषण कसं करावं याचा मी विचार करत होतो. तेव्हा मी लहानपणी ऐकलेली ही कथा मला आठवली. त्यामध्ये वारंवार निखिल वागळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वेगवेगळ्या विधानावर, त्यांच्या विश्वासार्हतेवर भाष्य करत होते. आता मित्रांनो, तुम्ही म्हणता निखिल वागळेच्या विश्लेषणाचा आणि या कथेचा काय संबंध? अगदी रास्त प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. परंतु मित्रांनो, ही कथा जर नीट पाहिली तर मला त्या कथेतील राजा म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वाटतात. आणि त्या कथेतील जो सज्जन माणूस आहे, जो साधू माणूस आहे, ते म्हणजे येथील प्रजा. मित्रांनो, येथील प्रजा, त्यातली त्यात खास करून साधू संतांना मानणारी प्रजा, शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारी प्रजा म्हणजे ती सज्जन व्यक्ती. अशा सज्जन व्यक्तीला सावकाराने लुटण्याचं काम केलेलं आहे. आणि ते सावकार म्हणजे हे प्रस्थापित पक्ष. म्हणजे आज जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर पाहिलं तर त्या राजाच्या भूमिकेमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. आणि त्या सावकाराच्या भूमिकेमध्ये येथील प्रस्थापित पक्ष आहेत, ज्यांना या जनतेसाठी काही करायचं नाही. जनतेने जे त्यांना दिलेलं आहे त्याचा परतावा सुद्धा करायचा नाही. यामुळेच या प्रस्थापित नेत्यांवर मनोज जरांगे पाटील सुद्धा चिडलेले आहेत. परंतु या प्रस्थापित नेत्यांकडून त्यांना त्यांचा परतावा कसा द्यायचा याची चांगली आयडिया माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना आहे. आणि तीच राजकीय भूमिका ते घेत आहेत. या प्रस्थापित पक्षांकडून या जनतेला जास्तीत जास्त कसं देता येईल, येथील उपेक्षित वंचितांचा आवाज कसा बनता येईल, त्यांच्या पदरात कसं माप टाकता येईल, याचा प्रयत्न करताना अगदी त्या राजाप्रमाणे प्रयत्न करताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेब दिसत आहेत. परंतु येथील आंधळ्या पत्रकारितेला हे दिसत नाही. मित्रांनो, यामध्ये महाविकास आघाडी आहे, ती सुद्धा ताणत आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा ताणत आहेत. दोघांचाही उद्देश वेगवेगळा आहे. माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना कसं जास्तीत जास्त या प्रजेच्या पदरामध्ये माप टाकता येईल असा ते प्रयत्न करत आहेत. आणि महाविकास आघाडी कसं कमीत कमी देता येईल हा प्रयत्न करताना दिसत आहेत. आता मित्रांनो, एकीकडे माननीय प्रकाश आंबेडकर साहेब, एकीकडे महाविकास आघाडी, आणि याच्या पलीकडे त्या राज्यावर अजून एक मोठं संकट आलेलं आहे. एक मोठा राजा त्या संपूर्ण राज्यावर हल्ला करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. त्याला जर आपल्याला जर परास्त करायचं असेल तर सावकारामधले आणि त्या राजामधले काय मतभेद आहेत त्या दोघांनी आपापसामध्ये मिटवायचे आहेत. आणि या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये 100% यश येईल ही जनतेला आशा आहे. आणि जनता, राजा आणि सावकार सगळे मिळून आपण त्या आक्रमणाला परतून लावू. मित्रांनो, तुर्तास तरी निखिल वागळेंच्या विश्लेषणाला यापेक्षा जास्त उत्तर मला अपेक्षित नाही. आजच्या पुरतं एवढंच. आपल्या सर्वांच्या यावरच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.